हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे आणखी एका व्लॉग मध्ये. तर आता निघालोय आम्ही गणपतीची खरेदी करायला. गणपतीचं साहित्य आमच्याकडे आहे बऱ्यापैकी, पण तरी आता आम्ही निघालोय थोडंसं बघूया मला नवीन काय भेटते का आपल्याला म्हणून निघालोय. आणि ते काय काय आणायचं तुम्ही? काय आणायचं नाहीये तरी पण आम्ही नवीन काय गणपतीचं डेकोरेशन काय आले का ते बघायला. गणपतीच्या आधीच एक्सप्लोर करायला निघाले. कोण कोल्हापूरचे असतील तर आमच्या मार्फत तुम्हाला माहिती मिळेल कुठल्या दुकानात कुठे काय काय आहे वगैरे ते. आणि प्लस पाऊसही जास्त आहे, सो बाहेर वातावरण किती पाणी भरले काय तुम्हाला ते पण दाखवतो. पंचगंगा नदी ऑलमोस्ट ह्यावेळेला आता म्हणजे आहे भरत आली असं म्हणायला लागलेत, मला पण कन्फर्म माहित नाही. जे आता मी पण बघायला लागलोय व्हिडिओज मध्ये त्यावरतीच अंदाज लावतोय. स्वतः जाऊन बघतो, तुम्हालाही दाखवतो आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. एक प्रँक व्हिडिओ शूट केलाय, तो प्रँक व्हिडिओ टाकेल मी इंस्टाला आणि शॉर्ट्सला, तुम्ही तो बघा. मम्मीला सांगितलं की मी बाथरूम मध्ये पडलोय घसरून पाय घसरून, आणि मम्मीची जी रिॲक्शन होती ती मम्मी कशी होती फसवतो मला. मम्मीसोबत मस्त प्रँक केला मी. प्रँक व्हिडिओ म्हणजे असं सहज डोक्याला की प्रँक व्हिडिओ करूया, आणि तेजूने केला, मी पण केला, मम्मी मस्त फसली. सो बघू, आता मी निघालोय, भेटू पुढे, तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय चाललंय. घेतलंय माझा मी घेतलंय. तर काहीच आम्ही आता निघालोय रेनकोट घालून. पाऊस चालू आहे आणि ड्रायव्हर आज आमची आज तेजू गाडी चालवते, कारण आम्ही आज ऍक्टिवा घेतलेली आहे. सो तेजू गाडी चालवते, मी बसलोय मागं. आता पाऊस बारीक बारीक चालू आहे, केस मस्त आता विस्कटणार आहेत माझी, पण बघू. तेजू काय नव्हता कोल्हापूर पाणी बघायला चाललोय मी, पाणी बघायला. आता आम्ही चाललोय आणि पुढे काय काय होतं ते एक्सप्लोर करूया. आज बऱ्यापैकी गणपतीचे डेकोरेशन जे आहे आम्हाला घरात बसवत नाही. ऍक्च्युली गावामध्ये ना आमच्या श्रावण मंगळवार पाळतात, आणि श्रावण मंगळवार असल्यामुळे आमच्या गावामध्ये दुकानं वगैरे बंद असतात सगळे. सो माझा कॅफे आज बंद आहे, सुट्टी आहे कॅफेला, पण शांत काय बसवत नाही. सुट्टी आहे म्हणलं आज बाहेर जाऊया, थोडं एक्सप्लोर करूया काय काय आहे ते नवीन यावेळेला. सो आता निघालोय आणि बाकी बघू पुढे काय काय आहे तुम्हाला दाखवतोच मी. तर आज सुट्टीचा दिवस मी जरा गांधीनगर मध्ये स्पेंड करणार आहे. आम्ही गांधीनगर जाणार आहे, तिथं खरेदी वगैरे करणार आहे. आम्ही तावडे हॉटेल जवळच्या पंचगंगा नदीच्या पुलाजवळ आहे, आणि तुम्हाला पुढे पाणी दाखवतो. म्हणजे एवढं पण काय पाणी वाढलेलं आहे असं दिसतंय, तुम्हाला दिसेलच केवढं पाणी आहे वगैरे. वाटले हा, थोडं वाढलेलं दिसतंय पाणी, थोडं चांगलं. बघू शकताय किती पाणी वाढले ते. बघू शकताय एवढं पाणी वाढलेलं आहे. हे भरपूर खाली असते ते दिसतंय ना मंदिर समोर, तिथं म्हणजे ते दिसतं पूर्ण, त्याच्या खाली पण पाणी असते. पण आता ते पूर्ण मंदिर वगैरे बुडलेलं आहे, जास्त ते बुडलेलं असतंय, म्हणजे वरती दिसत असतंय, पण आता पाणी भरपूर वाढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही गांधीनगर एंट्री केलेली आहे, आणि इथूनच स्टार्ट झालेले आहेत गणपती बाप्पाच्या स्वागतासाठीचे जे डेकोरेशनचं लागतं ना सामान, ते सगळं दिसायचे दुकानं सुरू झालेले आहेत. पहिला आपण रोशन एंटरप्राइजेस मध्ये बघूया काय काय आहे. बोलाल तर गांधीनगर मध्ये टावरे हॉटेल मधून एंट्री केला की लेफ्ट साईडलाच आहे, एक 2-3 लाईटची हाऊस सोडल्यानंतर त्याच्यानंतरच रोशन एंटरप्राइजेस म्हणून आहे, जिथं की गणपती डेकोरेशनचं सगळं सामान भेटतं. बघू शकता इथं साईडला जे डेकोरेशनच्या माळा सोडतात आपण, साईडला वॉलच्या वगैरे दरवाजाच्या साईडला माळा सोडतात, तशा पण माळा आहेत. इथं पाठीमागं तोरणच्या व्हरायटी भरपूर आहेत, मी तुम्हाला दाखवत जाईन. असं दाराच्या साईडला लावायला किंवा आपण कडेनं गणपतीच्या सोडायला असे झुंबर टाईप आहेत हे लांबडे. हे पाठीमागं तोरण आहे, तोरणच्या पण भरपूर व्हरायटी आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे छोटे 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 झुंबर्स आहेत, आणि वरती पण तुम्ही हे बघू शकताय, हे झुंबर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हे बुके वगैरे आहेत फुलांचे. पाठीमागं तुम्ही हे तोरण वगैरे बघू शकता. इथं गणपतीला घालायची हार आहेत, इथं अशी फुलं वगैरे आहेत. हे सिंगल फुलं वगैरे आहेत, सिंगल फुल नाही ते हा, सिंगल फुलं आहेत, पानं आहेत, सगळं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही बघू शकता. भरपूर व्हरायटीज तर भरपूर आहेत, तुम्ही व्हरायटीज पण बघू शकता किती व्हरायटीज आहेत. हे असे तोरण आहेत. साईडला लावायचे लटकन्स वगैरे आहेत डेकोरेशनसाठी. ह्याच्या आपण एकत्र करून हार पण तयार करू शकतो. लाल आणि पिवळा आहे ना, ते 3 पॅकेट काढून
हे वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण लांबड्या माळाच आहेत फुलांच्या. गोल्डन चित्र घ्या मॅडम तुम्ही तिथे आणि मेनली असं होलसेल आहे यांचं, तुम्ही क्वांटिटी 6-12 अशी घेऊ शकता. खाली खाली ते स्कूलच्या शेजारी हे गणपतीच्या वरती होलसेल आहे ना, बोला की हे जे लटकन लिहिलेलं आहे ना, हे लटकन वाले सगळं तुम्हाला 25% डिस्काउंट आहे. गार्लँड नेट रेट आहे, ते ब्लाउज जे पाहिजे तुम्हाला ते नेट रेट आहे, फुल नेट रेट आहे, हार नेट रेट आहे, जे पाकिट नेट रेट आहे ना. लटकन आणि ते 25% लेस आहे. आणि काय म्हणते तोरण वगैरे दिले 25% लेस आहे. तुमच्याकडे सिंगल पीस वगैरे असं भेटतात का? भेटणार तुम्ही, तुम्हाला काय मग तुम्ही देते. हे गणपतीच्या वरती आपण डोक्यावरती असतं जे झुंबर सोडतो ना, ते नवीन प्रकारचे एक झुंबर वगैरे आलेत. आणि हे गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे फेटेज पण आहेत. समोर एखादा आलं तर बाई तुम्हाला मिळेल. हे गणपतीच्या ह्याच्यावरती अंतरायचे वस्त्र आहेत चौरंगावरती. हे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि कलरमध्ये पण व्हरायटी भेटतील बघायला. हे पण एक वेगळ्या प्रकारचे असे झुंबर टाईप आहे, झुंबर असा सेटच आहे. हे पण खूप छान आहे, गोल्डन मध्ये, गोल्डन आणि व्हाईट मोतीमध्ये खूप छान दिसते. हे पण हे मोठे जे डेकोरेशन वगैरे आहेत ना, तुम्ही लावू शकता, दिसायला एकदम मस्त दिसतं आणि शाईन वगैरे बघू शकता, एकदम प्रॉपर आहे. डिझाईन मध्ये फुलं आहेत आणि ते प्रत्येक कलर मध्ये पण आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी तुम्ही बघू शकता फुलामध्ये. हे रोजेस मध्ये आहे, हे एक वेगळ्या प्रकारची फुलं आहेत. हे पण एक वेगळ्या प्रकारची फुलं आहेत. हे एक पाकळ्या असल्यासारखेच आहेत. हे एक गुलाब कळी असल्यासारखं आहे. हे तुम्ही बघू शकताय, भरपूर व्हरायटी आहे ह्यांच्याकडे फुलांची पण. डिटेल्स वगैरे पण चांगले आहेत फुलांचे, असं पण नाही की नॉर्मल फुलं वगैरे, एकदम डिटेल्स फुलं आहेत. तुम्हाला सिंगल पीस वगैरे पण भेटतील याची आणि होलसेल प्राईसमध्ये आहे. हे जे तुम्ही दिसताय सिंगल पीस पण भेटेल तुम्हाला. स्टार्टिंगला दुकानाचं नाव आम्ही सांगितलेलं आहे, खाली पण मेन्शन करतो, खाली तुम्हाला नाव दिसेल. घेणार असाल तर नक्की घ्या. अजून पण तुम्हाला दुकान आम्ही पुढे दाखवतो. आणि इथं बऱ्याच प्रकारचे असे वरती तुम्हाला आता झुंबर दाखवले, तसेच हे झुंबर पण आहे. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे हार पण आहेत. गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळा दिसतील, वेगवेगळ्या हाईटनुसार आहेत. आणि म्हणजे वेगवेगळे प्रकार पण आहेत त्याच्यात, मोती म्हणा किंवा गोल्डन मोती आणि फुलांचे वगैरे किंवा फुलं रुद्राक्ष, असे भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत. मोत्यांची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम प्युअर प्रीमियम क्वालिटी येणार याची. कुठेही असं नाही की सिम्पल क्वालिटी आहे, एकदम प्रीमियम शाईन वगैरे बघू शकता. पेट दुपट्टा म्हणजे हे आपल्या छोट्या गणोबाला हवे असलेले दुपट्टाज, परत हे मोठ्या गणपतीला असलेले दुपट्टाज हे पण आहेत. परत गणपती बाप्पा मोरया ह्याच्या पण अशा पट्ट्या आहेत जे आपण गळ्यात अडकवतो वगैरे. हे गणपतीच्या साईडला आपण लोड लावतो ना, ते लोड पण आहेत. ह्या पण एक अशा प्रकारच्या मोठ्या आहेत गणपती बाप्पांच्या गळ्यात घालायच्या पट्ट्या. हे छोटे लोड्स आहेत गणपतीसाठी वापरायचे. हे गणपती बाप्पा मोरयाच्या टोप्या आहेत. आणि हे जे तुम्हाला दाखवलं मगाशी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला चौरंगावरती ठेवायचे हे बैठक बसतात भेटतात ते आहेत. हे साईजनुसार आहेत, खूप छान आहेत. तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. हे पण तुम्ही हे होलसेलमध्ये घेऊ शकता आणि ह्याच्या माळा वगैरे बनवू शकता. हे आहे. परत छोट्या घंटी आहेत ह्यांच्याकडे. ह्या पण घंटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या साईजच्या. गोल्डनमध्ये आहेत आणि सिल्वरमध्ये पण आहेत. आवडली जी की युनिक आहे, एक नंबर, खूप छान आहे. ह्याच्यात म्हणजे घरासारखं आहे. तुम्ही हे घराला सुद्धा नॉर्मल कोणाची वास्तुशांती वगैरे असेल त्याला सुद्धा लावू शकता, गिफ्टमध्ये देऊ शकता. हे खूप छान आहे. हे मधून मेन रोड ना आज जेव्हा जातो हे लेफ्ट साईडलाच आहे, साई नॉवेल्टी म्हणून एक शॉप आहे, जरासं आत तिरकं आहे. आणि लेफ्ट साईडला आलात की ओमेगा शोरूमच्या बरोबर समोर तुम्हाला दिसेल साई नोवेल्टीज म्हणून मोठं दुकान आहे. इथं आपण जरा बघूया इथे काय काय आहे प्रोडक्ट. इथं बाहेरच तुम्ही बघू शकता किती छान त्यांनी व्हरायटीज लावलेल्या आहेत. माळांच्या वगैरे किती छान व्हरायटी आहेत. हे पाठीमागल्या घंटीच्या वगैरे साईज मध्ये व्हॅरिएशन आहे इथं भरपूर. आणि इथं असा गणपतीच्या पाठीमागं टाकायचा पडदा पण आहे.
बघू शकता याच्यामध्ये क्वालिटी कशी प्रीमियम आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला दिसू शकता एकदम रिच कलर्स वगैरे आहेत. सगळे व्हरायटीज वगैरे आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये. बघू शकताय आता ही पण नवीन एक व्हरायटी दिसली. वरपासून गुलाबी रंगात आहेत आणि हे खाली कमळाच्या कळ्या आहेत असं दिसतंय. खूप छान हे पण वाटतंय एक युनिक प्रकारे असं. हे पण असं आपल्याला मोगरे आणि गुलाबी आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात त्याच्यामध्ये थीम मध्ये. हे पण छान वाटतं. खूप छान आहेत व्हरायटी इथं तुम्ही बघू शकता. वरती हे पानांची वगैरे हे लावलेले आहेत. इथं आहेत हे विस्टेरिया जे आपण मधून मधून डेकोरेशनला सोडू शकतो. इथं त्यांच्याकडे थोडेसे लाईटचे पण प्रकार आहेत. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर आम्ही दाखवतो शकता. ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स पण अवेलेबल आहेत. लाईटचे हे दिवे पण अवेलेबल आहेत. हे लाईटचे दिवे जे की गणपतीच्या साईडला हे आपण लावू शकतो. हे गणपती हा आपण मूषकराज बघू शकता ज्याच्यामध्ये लाईट पण आहे आणि मूषक पण किती छान आहे. गोल्डन मध्ये मूषक आहे हा. ह्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बघू शकता इथं आहे. ह्या घंटा आणि फुलांच्या वगैरे माळा वेगवेगळ्या प्रकारच्या. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्यांच्या माळा पण आहेत अवेलेबल. वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत. असे प्लास्टिकच्या फुलांच्या पण माळा आहेत. इथं चंदनाच्या मण्यांच्या माळा आहेत. इथे ह्या मोत्यांच्या माळा आहेत आणि वेगवेगळ्या साईज मध्ये पण आहेत. वेगवेगळ्या शेप मध्ये मोत्यांचे जे वेगळे शेप असतात त्याच्यामध्ये वगैरे. आणि तुम्ही ह्याची मोत्यांची क्वालिटी पण बघू शकता. एकदम क्लिअर क्रिस्टल आहेत. मोती शाईन वाले वगैरे पण आहेत. खूप छान आहे. हे पण बघू शकता क्रिस्टल मोती मध्ये आहे. वेगळ्या मोगऱ्याच्या फुलामध्ये येल्लो आणि ऑरेंज कलरचे फ्लॉवर्स असलेल्या पाकळ्यांचे आहेत. खूप छान आहे हे पण. क्वांटिटी वगैरे बघू शकता. क्वांटिटी तुम्ही जर तुमचं शॉप स्वतःच ओपन करणार असाल किंवा गणपतीसाठी हे जरी ओपन करणार असाल तर इथून तुम्हाला होलसेलमध्ये वगैरे सगळी मिळेल. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण यांचं दुकान भरलेलं आहे. खूप साऱ्या व्हरायटी मिळून जातील. खूप साऱ्या क्वांटिटी. वरती तुम्ही हे आपले लटकन बघू शकता. देवाच्या डोक्यावरती ठेवायचे असतात ते पण खूप छान आहेत. हे ज्यांना जंगल थीम करायचे आहेत, ज्यांना फ्रुट्स वगैरे असे देवाजवळ ठेवायचे असतात त्यांच्यासाठी हे तिथे काय तुम्ही बघू शकता. ओव्हरऑल तुम्हाला व्हरायटीज किती बघायला भेटतील. खूप व्हरायटीज आहे इथं. एकदम स्पेशलाइज दुकान फक्त ह्याच्यासाठीच आहे की तुम्हाला साईडला जे डेकोरेशनला वगैरे साईडला आपण लटकन वगैरे वापरतो जे मोत्यांचे हार वगैरे ते सगळे तुम्हाला ते सगळे इथं बघायला भेटतील. वरती अडकवायची परत आपले गणपतीचे हार्स वगैरे पण भेटतील. व्हरायटीज खूप आहे या दुकानामध्ये. तुम्ही व्हरायटी बघू शकता. आणि सगळ्यात म्हणजे होलसेल दुकान आहे. असं पण नाही की म्हणजे तुमचं रिटेल प्राइस. होलसेल दुकान आहे. जे आपण गणपतीच्या मागे पडदे वापरतो त्याच्यामध्ये पण तुम्ही ह्या डिझाईन मध्ये व्हरायटी बघू शकता. हे पडदे तुमच्या असे येणार. त्याच्यामध्ये हे व्हरायटीज आहेत. ह्या असे तुम्ही पडदे असे घेऊ शकता याच्यामध्ये. आता ह्या वर्षी नवीन आलाय तयार शीट्स. हे फुलांचे असे. ह्यात तुम्हाला कलर्स पण व्हेरिएशन बघायला भेटेल आणि ह्याच्यामध्ये मोठ्या पण अशा शीट्स भेटू शकतील. इथं ह्या अशा ह्याच्या शीट्स पण आहेत. खोटं असं गवत ग्रीन ग्रास शीट्स वगैरे आहेत. तुम्ही तेही बघू शकता. लाइटिंगचा पडदा पण आहे खूप छान. त्याला खाली लाईट्स वगैरे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत. हा पडदा आहे. ओव्हरऑल ते पडदा खाली खालून लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आणि हे तुम्ही टेबलच्या साईडला सुद्धा लावू शकता किंवा म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो हा बॅकग्राऊंडला लावू शकतो. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं डेकोरेशन करणार आणि कुठे लावणार. पण हा एक ऑप्शन छान वाटला आम्हाला. इथं तर आता तुम्ही बघू शकता ओमेगा स्टेशनर्स समोरच ना त्यांच्याच खाली शॉपमध्ये एक ह्याचं दुकान आहे. गणपतीच्या मागं प्रॉपर सेटअप जे आपण म्हणतो ना तयार सेटअप असतं तसं एक आहे.
ते आपण दाखवतो आता तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता हे सिंहासन टाईप वगैरे छोट्यापासून मोठ्यापर्यंत त्यांच्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. हे गोल्डन फिनिशिंग मध्ये पण आहे एक सिंहासन. हे एक आपण आता बघतो नवीन लिप्पन आर्ट मध्ये पण आहे, ज्याच्यामध्ये की काचेचे वगैरे काम केलेलं आहे. लिप्पन आर्ट हे जास्वंदीच्या फुलामध्ये वेल्वेट मध्ये आहे. हे पण एक लिप्पन आर्टचा खूप छान प्रकार आहे. इथं वेगवेगळ्या थीमचे तुम्ही बघू शकता आहे त्यांच्याकडे अवेलेबल. हे शंकराच्या थीम मध्ये डेकोरेशन आहे. हा एक सिंहाच्या ह्याच्यामधला सेटअप आहे. हा गजराज म्हणजे आपल्या हत्तीच्या ह्याच्यात. हा ज्यांना कोल्हापूरकरांना माधुरीची थीम करायची असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे थोडं प्रीमियम मध्ये असं राजवाडा टाईपचं एक थीम आहे आपल्याकडे. थीम करायची आहे ते तुम्ही हा सेटअप म्हणजे बघू शकता. हे पण एक देव्हारा, पूर्ण देव्हारा आपला असतो त्याच्या टाईप मध्ये आहे. आणि हे आय थिंक मेटल मध्ये आहे. हे हा ही मेटल बॉडी मध्ये आहे. खूप छान आहे, प्रीमियम क्वालिटीचं आहे. मला तर खूप आवडलं हे. हे सगळे प्रीमियम क्वालिटी वाले तुम्ही बघू शकता. तर गाइस हे तुम्ही आसन बघू शकता. हे 2700 ला आहे. सो हे आय थिंक तुम्हाला 2000 पण आरामात बसून जाईल. आणि फायबर बॉडी, फुल फायबर बॉडी आहे. तुम्ही वर्क पण याचं बघू शकता. एकदम फिनिशिंग वगैरे पण एकदम प्रॉपर आहे याचं. इथे तुम्हाला प्रत्येक मटेरियल मध्ये, फायबर मध्ये, थर्माकॉल मध्ये, मेटल मध्ये आणि लिप्पन आर्ट मध्ये हे सगळे मटेरियल मध्ये तुम्हाला भेटून जाईल. बाकी तुम्हाला हवे तसे व्हरायटीज मध्ये वगैरे तुम्हाला इथं बघायला भेटेल. व्हरायटीज वगैरे पण आहेत तिथे भरपूर. आणि असं नाही म्हणजे एकदम रेटच्या हिशोबाने माझ्यामध्ये बरोबर आहे. तुम्हाला 2000, 3000, 1000 असे इसमे तुम्हाला बघायला भेटेल हे. आणि खूप चांगले आहेत, मस्त आहेत, प्रीमियममध्ये आहेत. हे तुम्ही बघू शकता. ही किती एकदम म्हणजे फ्रेम रिअलिस्टिक वाटते. मागे फरचं बॅकग्राऊंड आहे. हे तुम्ही मागे बघता ना, हे मागे प्रॉपर फरचं आहे. हे फर आहे, प्रॉपर फर आहे मागचं. तुम्ही हे या ऑप्शनसाठी पण जाऊ शकता. हे एक चांगला ऑप्शन आहे. सो हे एक स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटेल. हे गणपतीसाठी यांच्याकडे असतात खूप असे आसन वगैरे यांच्याकडे खूप असतात गणपतीसाठी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. चांगल्या क्वालिटीचे आहेत. तुम्ही फॉग मशीन ही तुम्हाला हवी असेल तुम्ही बघू शकता. फॉग मशीन ही आहे अवेलेबल यांच्याकडे. हे सिंगल एकच मशीन आहे. हे एक सिंगल मशीन आहे. हे नॉन करंट वगैरे काही नसतो याला. हे तुम्ही बघू शकता करंट वगैरे काही नाहीये. हे फक्त पाण्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला ऑटोमॅटिक ह्याचं धूर वगैरे चालू होईल. फॉग क्रिएट होईल. सो फेक फॉग तुम्ही क्रिएट करणार असेल तुमच्या डेकोरेशनसाठी तर तुम्ही हे पण घेऊ शकता. हे चांगला एक बेस्ट ऑप्शन आहे. मीही घेतले, तुम्ही पण घेऊ शकता. मी यूज केलेच होतं त्यामुळे सांगतो चांगला आहे क्वालिटी. तर काय गांधीनगरला तुम्ही जसं आता ओमेगा दाखवतो तुम्हाला. ओमेगाच्या पुढे आलात की तुम्हाला गीतांजली एंटरप्राइजेस भेटेल. तिथे तुम्हाला भरपूर काय काय व्हरायटीज भेटतील. तुम्हाला इथे जे काय आपले कापूस, वाती वगैरे, अगरबत्ती वगैरे जे काय पाहिजे असेल सगळं होलसेलमध्ये भेटेल. आम्ही इथून आता घ्यायला लागलो आहे. हे खूप होलसेलचं दुकान आहे आणि तुम्हाला एकदम चीप रेट्समध्ये चांगली क्वालिटी वगैरे भेटून जाईल. तुम्ही दुकानात इथं या, बघा तुम्हाला काय काय पाहिजे ते सगळं. वेगवेगळ्या प्रकारच्या वाती वगैरे सगळंच तुम्हाला भेटेल. त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे धूप, एकदम स्मेली धूप वगैरे आहे. मला जास्त क्वांटिटीमध्ये कापूस वगैरे हवा असेल तर तेही भेटेल तुम्हाला. अगरबत्ती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गेज वस्त्र आहेत तिथं. अगरबत्ती, गेज वस्त्र वगैरे हे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वालिटीचे आहेत तर तुम्ही हे पण घेऊ शकता. धूप, बाकी धूप वगैरे पण आहे. पूजेचं ऑलमोस्ट सगळं साहित्य तुम्ही इथं घेऊ शकता यांच्याकडनं. तुम्ही गेस्ट वस्त्र मंडळांच्या गणपतीसाठी वगैरे पण घेऊ शकता. हे तुम्ही बघू शकता किती छान आहे. मंडळांचे गणपती वगैरे असतील तर तुम्ही त्यासाठी हे घेऊ शकता. मंडळांच्या गणपतींसाठी हे मोठे आहेत, खूप प्रीमियम क्वालिटीचे वगैरे पण आहेत. हे एकदम मोठ्या गणपतींसाठी पण आहे. हे 11 फुटीच्या वर, आय थिंक मोस्टली 10-11 फुटी असतात त्यांच्यासाठी पण आहे. मोठ्या माळे आहेत त्या. तो याही तुम्हाला या दुकानात भेटतील. अगरबत्ती, मोठ्या अगरबत्ती बघा. ही अगरबत्ती बघा, ही अगरबत्ती मी दाखवतो. ही अगरबत्ती किती मोठी आहे बघा. ती काल 7 फुटाची अगरबत्ती येतो. पण ती मी ही वाली म्हणते, ही वाली अगरबत्ती जी आहे ही ऑलमोस्ट 7 फुटाची अगरबत्ती आहे. तर तुम्हाला ही इथं भेटून जाईल. आता तुम्ही बघू शकता रोड साईडला पण भरपूर प्रकारचे असे फ्लावर डेकोरेशनचे वगैरे
150 रुपये जोडी. बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीचे आहेत वगैरे. फुलं कसे 60 रुपये बंडल. 60 रुपये बंडल. कितीचा बंडल असतो? 50. 18 18 50 60. श्री सद्गुरू कुशन वर्क्सच्या इथं हे समोर दादा असतात, त्यांच्याकडे हे छोटे छोटे फ्लावर्सचे पॉट्स पण आहेत आणि हे फ्लावर्स पण आहेत जे की 60 रुपयाला 18 असतात आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे विस्टेळ्या पण आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ येऊन खरेदी करू शकता. हे दादा असतात त्यांच्याकडून नक्की खरेदी करा. फ्लावर्स पण तुम्ही बघू शकता किती प्रीमियम क्वालिटीचे आहेत. प्रीमियम क्वालिटीचे झूम करून तुम्ही बघू शकता किती क्वालिटी प्रीमियम आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही इथून घेऊ शकता. की वेगळ्या कलर व्हरायटीचे फ्लावर्स दिसू शकतात. ते पण बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत फ्लावर्स आहेत तिथं आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलंच पण आहेत. 150 जोडी आणि हे 150 आपलं हे फायनल कसे बसणार? 130. तिथं गणेश सोडा सरबत सेंटर दिसेल, तिथे हे दादा बसलेले असतात. त्यांच्याकडून तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आणि फ्लावर पॉट घेऊ शकता आणि तुम्ही ह्याची क्वालिटी बघू शकता. एकदम प्रीमियम क्वालिटीचे आहेत, जसे आपल्याला दुकानात भेटत तसेच आहेत. पण इथं थोडं बार्गेनिंग केल्यानंतर त्यांच्याकडून कमी भेटेल आपल्याला आणि छान आहे तिथं. मला तर खूप साऱ्या व्हरायटीज यांच्या आवडल्या. आपण खूप व्यवसाय करतो, जरा यांचा पण आपण व्यवसाय करूया आणि क्वालिटी पण तुम्ही बघता एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. तर इथे पण नक्की तुम्ही घ्या वस्तू. गाईज गांधीनगरमध्ये आतमध्ये आला तुम्हाला महादेव लेस हाऊस राईट साईडला पडेल. तुम्ही इथं येऊ शकता. विशाल नॉवेल्टीच्या पलीकडे आहे. इथे तुम्ही बघू शकता महादेवमध्ये तुम्हाला भरपूर सारे लेस वगैरे भेटतील जे तुम्ही डेकोरेशन वगैरे काही करणार असाल गणपतीला त्याच इथं काय तुम्हाला डेकोरेशन साहित्य पण भेटेल. प्लस तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजचं तुम्हाला मनी वगैरे काय हवा असेल जे तुम्ही गणपतीला सजवणार असाल तर तुम्हाला तेही इथे भेटेल होलसेल दरात. असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला भेटतील इथे. झुंबर बघू शकता किती मस्त मस्त झुंबर आहेत. हे मायक्रोचे सोलाचे वगैरे नसून हे प्लास्टिकमध्ये आहे आणि खूप प्रीमियम क्वालिटीचे आहेत. हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे आहेत. तुम्हाला याच्यामध्ये व्हरायटीज बघू शकता किती व्हरायटीज आहेत. तुम्हाला झुंबरचे एवढे व्हरायटीज भेटणार आहेत गाईज. तर तुम्ही इथेही भेट देऊ शकता. झुंबर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे भेट द्या. तिथे तुम्हाला भरपूर मस्त मस्त झुंबर वगैरे भेटतील. हार वगैरे पण आहे तिथे भरपूर काय काय आहे. बारक्या मण्यांपासून ते सगळं तुम्हाला इथे भेटेल. काही ज्यावेळेस हेही डेकोरेशन आलेले वेगवेगळ्या प्रकारचे हेही भारी वाटतंय, छान वाटतं. हे त्यांचे लहान गणपती आहेत ते मागं हे डेकोरेशन लावू शकतात. हे ॲक्च्युली एक मेटलिक फ्रेम बनवलेली आहे आणि त्याला यांनी डेकोरेशन असं फुलांचं वगैरे केलेलं आहे. सो हेही चांगलं वाटतं. आणि ही मोठे गणपती जे आहेत त्यांच्यासाठी मागं रिंगचं डेकोरेशन वगैरे आहे, खूप मस्त आहे. बारके ही रिंगचं डेकोरेशन आहे, तुम्ही इथं बघू शकता. बारके पण आहे त्यांच्याकडे अवेलेबल. सो आहे डेकोरेशन भरपूर वेळेला चांगलं आहे. आणि हे नितीन नॉवेल्टीजमध्ये आहे. नितीन नॉवेल्टीच्या रोडलाच आहे. तिथे तुम्ही आल्यानंतर भरपूर काय काय असे मोठे हे सगळं करू शकता. हे बघू शकता. हेही आहे. हे गोलगोल सेटअप जे आहे हे एकदम प्रीमियम वाटतं. हे आहे, परत हे आहे. खूप मस्त मस्त आम्ही ठराविकच तुम्हाला शॉप दाखवले जे एकदम होलसेलमध्ये येत आहेत. तेच आम्ही शॉप तुम्हाला दाखवलेत. उगाच सगळे दाखवण्यात अर्थ नाही आहे. सो आम्ही जे दाखवलेत होलसेल ते होलसेलच आहेत, असं पण नाही की ते आम्ही रँडमली दाखवलेत. चौकशी करून आम्ही तुम्हाला होलसेल शॉप दाखवतोय. सो तुम्ही नक्की इथं भेट द्या. बाकी आम्ही आता अजून होलसेलचं एक्सप्लोर करतोय. मोस्टली आता कमी करणार आहे कारण आता जे जे आम्हाला योग्य वाटत होते ते आम्ही एक्सप्लोर केलेले आहेत. निघूया. आज R15 आणली. आज आम्ही आलो आमच्या ॲक्टिवावरून. पाऊस चालू आहे सो त्याची बोली ॲक्टिवावरून जाऊया. पैसो गाडी नीट पकड. मी एका हाताने पकडणार आहे. बस तू पकड. बस. मग मी चालवतो. बस. विश्वास नाही माझ्या. बसली. काय आलं पडलीस. आणि काही फायनली लाईटसाठी आम्ही आलोय विश्वास नॉवेल्टीजमध्ये. इथं विश्वास नॉवेल्टीजमध्ये लाईट्स आम्ही घेऊन गेलो आधी पण. आणि इथं होलसेल दरात चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला लाईट्स भेटतील. फक्त झुंबरच नाही बाकीचे पण आहेत भरपूर. पण झुंबर पण तुम्ही बघू शकता किती छान आहेत. हे झाडाच्या स्टाईलमध्ये वगैरे लाईट तुम्हाला भेटतील.
बाकी पुढे तुम्हाला अजून लाईट दाखवतो कशी कशी. पहिला चप्पल काढूया. ठीक आहे, हे थिंक बलून टाईप काहीतरी. हे बघ बटरफ्लाय वालं पण आहे. बटरफ्लाय हे पण आहेत, हे छान आहेत. नवीन नवीन काय काय त्यांच्याकडे दिव्यांच्या लाईटिंग, दिव्यांच्या ह्याच्यामध्ये माळ वगैरे पण आहे त्यांच्याकडे. लाईटिंग फाउंटन फाउंटन हे अवेलेबल आहे यावेळेला. हे पण लाईटिंगचेच आहेत, लाईटवाले आहेत. हे आतमध्ये यांच्या लाईट आहे. क्वांटिटी यांच्याकडे भरपूर भेटणार. आता आम्ही निघालो रिटर्न गांधीनगरहून. तुम्ही बघू शकता इथं पाण्याची पातळी मगापेक्षा थोडी आणखी वाढली आहे. आणि हे ट्रॅफिक पण तुम्ही बघू शकताय. ट्रॅफिक पण आहे बरंच चांगलंच, कारण की आता सगळेजण लोक गणपतीला 8 दिवस राहिले, त्यामुळे गणपती खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत.